नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत शेंगदाण्याचे पाकातले मोदक. तर त्यासाठी नाही मी इथे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. हे आधीच भाजून ठेवलेले होते मी आणि ते अशा हातावर चोळून घेते. ह्याचं साल तुम्हाला जर पांढरे शुभ्र मोदक हवे असतील तर तुम्ही ह्याचं सगळं साल काढा, पण मला नाही, मला फक्त त्यात खराब आहेत का शेंगदाणे ते पाहिजे होते म्हणून मी ते असे सोलून घेतले. तर तेवढ्या ह्याच्यात एक शेंगदाणा खराब निघाला, तर मी साल तसंच ठेवणार आहे, मी नाही काढणार त्याचं. आणि जर तुम्हाला पांढरे शुभ्र हवे असतील तर तुम्ही सर्व साल काढू शकता. आणि आता हे शेंगदाणे बारीक करताना त्यात एक विलायची फ्लेवरसाठी मी टाकलेली आहे. आणि आता हे मिक्सरवर बारीक करून घेते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता ज्या वाटीनं आपण शेंगदाणे घेतले ना त्या वाटीनं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्या साखरेत टाकायला पाव वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी पाणी. आता ह्या साखरेचा ना आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर आता पाक तयार करायला उकळी फुटायला 1-2 मिनटं लागतील आणि उकळी फुटल्यानंतर पाक तयार व्हायला 1-2 मिनटं लागतील. तर तुम्ही पाहू शकता मी ना आता चेक करून पाहिलं असं चिकट लागते का, तार तयार होती का, पण नाही, आपला आणखीन पाक कच्चाच आहे. आता फक्त उकळी फुटलेली आहे, चिकटसुद्धा लागत नाही. आणखीन मी ह्याला असंच 1 मिनिटभर आणखीन 1 मिनिटाने चेक करून पाहते. आणि टोटल मला ना ह्याला 4 मिनटं 4.5 मिनटं वेळ लागला. आत्तापर्यंत 2 मिनटं झाले होते मी पाहिलं. परत आणखीन थोड्या वेळाने पाहिलं तर थोडंसं चिकट वाटायला लागलं होतं, पण तार चालत नव्हती, म्हणून आणखीन 1 मिनटं आता मी ह्याला उकळून देते. आणि 1 मिनिटांनी आणखीन तुम्हाला दाखवते. आता फक्त चिकट झालं, आपल्याला तार हवी आहे त्याची. आपण वडीला ती कशी तार तयार करतो रव्याच्या वडीला ती, तर तशा टाईप. तर मी आणखीन थोड्या वेळ ह्याला हलविते. तर मी आता आणखीन आता बरोबर 3 मिनटं झालेले आहेत. आता 3 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. तर आणखीन आपलं तार नाही तर थोडीशी आता वाटती अशी झाली, म्हणून आणखीन थोडे 30 सेकंद मी ह्याला आणखीन ही होऊन देते, उकळून देते आपला पाक. तर बरोबर 3.5 मिनटां 4 मिनटातच आपला पाक तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यात आपलं हे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि आता मी गॅस बंद केला आहे. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते. आणि याच्यातच ना आता दूध पावडर टाकायची. तर मी इथे 4 ते 5 चमचे पोहे खायच्या चमच्याने दूध पावडर घेतलेली आहे. ती दूध पावडर याच्यात टाकत आहे. तर ते दूध पावडर टाकल्यानंतर आणखीन एकदा चांगलं मिक्स करायचं. आणि मिक्स केल्यानंतर ते थंड करायला ठेवायचं 5-6 मिनटं. 5-6 मिनटातच चांगलं थंड होतं आहे आणि आपला मिश्रणाचा चांगला गोळा तयार होतो आहे. तर तुम्ही पाहू शकता आता हे पातळ वाटते तुम्हाला, पण हे गरम आहे म्हणून पातळ वाटते. थंड झालं ना की मग ते तुम्ही पाहू शकता आता गोळा चांगला तयार झाला 5-6 मिनटातच. मी आता आपला साचा आहे ना त्याला तूप लावून घेतलं आणि त्या साच्यामध्ये कोमट आहे तोपर्यंत 5-6 मिनटं झाले कीच मिश्रण टाकायचं, असं दाबू भरायचं आणि त्याचे मोदक तयार करायचे. तर एवढ्या मिश्रणाचे आपले 6 मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हाला जर हे शेंगदाण्याचे मोदक आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशी साधी सोपी मोदक करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि मोदक भरताना म्हणजे मिश्रण भरताना ना बोटाच्या साहाय्याने दाबायचं, म्हणजे ते चांगले होतात. तर तुम्ही पाहू शकता आपले मोदक किती छान झाले. तर आणि मी एक तुम्हाला असं तोडून पण दाखवते मोदक. तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे. तुम्ही म्हणसाल ह्याला शेंगदाण्याच्या लाडूसारखी चव येईल, पण नाही, ते आपले गुळाचे शेंगदाण्याचे लाडू असतात. हे साखरेच्या पाकातले वेगळीच टेस्ट लागते आणि तुम्ही करून पहा, खूप छान लागतात. आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा.